नमस्कार. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागातर्फे मी डॉक्टर चांदोजी सोपान गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, द्वितीय वर्ष कला शाखेतील मुंबई विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमाची एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनची व्हिडिओ चित्रफित आपल्यासमोर सादर करावी या अनुषंगाने मी आपणासमोर आज आलेलो आहे. मित्रांनो, या अभ्यासक्रमाचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आणि या अभ्यासक्रमाचं स्वरूप या अगोदरही गूगल क्लासच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुप्सच्या माध्यमातून मी आपणासमोर ठेवलेलं आहे. पण आज प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाचा हा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाचं नेमकं स्वरूप काय आहे आणि तो अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे याचं एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तुमच्यासमोर ठेवावं या दृष्टिकोनातून हा या व्हिडिओचा प्रयास आहे. मित्रांनो, मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला शाखेतील म्हणजे अर्थात SYBA मराठी विषयाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून बदललेला आहे. मराठी विषयाचा पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3 या अभ्यासक्रमांची जी बदलणी आहे किंवा जो नवीन अभ्यासक्रम विद्यापीठानं आखलेला आहे त्यापैकी पेपर नंबर 3चा म्हणजे अर्थात प्रश्नपत्रिका 3चा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा आहे या संदर्भामधली ही चित्रफित आहे. मित्रांनो, या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विचार करत असताना मी प्रथमतः तुम्हाला माझ्या या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर हा अभ्यासक्रम ठेवणार आहे. मित्रांनो, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपणाला समजेल की मुंबई विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा जो अभ्यासक्रम निहित केलेला आहे तो कशा प्रकारचा आहे. चला तर मग आपण बघूयात द्वितीय वर्ष कला शाखेचा हा अभ्यासक्रम. मित्रांनो, हा जो द्वितीय वर्ष कला शाखेचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाची जी रूपरेषा आहे ती रूपरेषा तुमच्यासमोर सादर करत असताना मला खूप आनंद होतो आहे. मित्रांनो, SYBA मराठीचा पेपर नंबर जो 3 आहे या 3 पेपर नंबरसाठी अभ्यासपत्रिका 3साठी जो अभ्यासक्रम विद्यापीठानं लावलेला आहे त्या अभ्यासक्रमाची रूपरेषा नेमकी काय आहे ती आपणासमोर ठेवत असताना प्रथमतः विद्यापीठानं या अभ्यासपत्रिकेचं जे नाव ठेवलेलं आहे ते नाव आहे भाषा आणि बोली अभ्यास. मराठी विषयाच्या 3ऱ्या प्रश्नपत्रिकेचं जे नाव आहे ते नाव आहे भाषा आणि बोली अभ्यास. भाषा आणि बोली अभ्यास हा या प्रश्नपत्रिकेचा शीर्षक आहे किंवा या प्रश्नपत्रिकेचं नाव आहे. सत्र 3 आणि सत्र 4 अशा 2 सत्रांमध्ये ही अभ्यासपत्रिका विभागलेली आहे. मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सत्र 3 अर्थात सेमिस्टर 3साठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा आहे याची मांडणी मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. सत्र 3साठी जी अभ्यासक्रमाची रूपरेषा आहे ती कोणत्या प्रकारची आहे ती सादर करत असताना प्रथमतः मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळानं हा अभ्यासक्रम लावत असताना या अभ्यासक्रमाची काय उद्दिष्ट ठेवलेली आहेत तीही तुमच्यासमोर ठेवणं मला महत्त्वाचं वाटतं. या अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट आहेत विद्यार्थ्यांसाठी की पहिल्यांदा असं म्हणता येईल की अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट हे आहे की भाषेचं स्वरूप समजावून घेणं. दुसरं उद्दिष्ट म्हणता येईल की भाषा आणि बोली यांचा काय परस्पर संबंध आहे तो जाणून घेणं. भाषा आणि बोलीच्या परस्पर संबंधांबरोबरच सामाजिक संबंध, भाषेचा सामाजिक संबंध कोणत्या स्वरूपाचा आहे हेही या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळणार आहे आणि हे अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट आहे. या अभ्यासक्रमाचं 3रं उद्दिष्ट आहे बोलीचं स्वरूप आणि विशेष समजावून घेणं. बोलीचं स्वरूप आणि विशेष समजावून घेणं हे या अभ्यासक्रमाचं 3रं उद्दिष्ट आपणाला म्हणता येईल. सत्र 3 आणि साठी जो घटक पहिला विद्यापीठानं लावलेला आहे तो आहे मानवी भाषेचं स्वरूप. घटक 1 म्हणजे प्रत्यक्षात आपण जो अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत त्या अभ्यासक्रमावर आलेलो आहोत आणि हा अभ्यासक्रम अशा प्रकारचा आहे
सत्र 3 म्हणजे सेमिस्टर थर्ड, घटक 1 म्हणजे प्रकरण पहिलं असं म्हणू आपण. तर ह्याच्यासाठी मानवी भाषेचं स्वरूप, संप्रेषण, मानव आणि मानवेतर संप्रेषण कसं आहे त्याचा अभ्यास याच्यामध्ये आहे. मानवाचं भाषिक व भाषाएतर संप्रेषण काय आहे त्याचाही अभ्यास या अभ्यासपत्रिकेमधल्या पहिल्या घटकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मानवी भाषेची जी लक्षणे किंवा स्वरूप विशेष कोणते आहेत याचाही विचार या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. आणि भाषेची जी विविध कार्य आहेत, ही भाषेची विविध कार्य कोणत्या प्रकारची आहेत त्याचाही अभ्यास या अभ्यासपत्रिकेमध्ये मांडलेला आहे. सत्र 3 साठी घटक 2 म्हणजे अर्थात प्रकरण 2 आपण म्हणू तुमच्या सोयीसाठी. घटक 2 म्हणजेच प्रकरण 2 ह्याच्यासाठी जो अभ्यासक्रम आपल्याला शिकायचा आहे सत्र 3 मध्ये, त्याच्यामध्ये भाषा, समाज आणि संस्कृती या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भाषा एक सांस्कृतिक संचित नेमकं कसं आहे त्याचाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. भाषिक सापेक्षतावादाचा जो सिद्धांत मांडलेला आहे एडवर्ड सपेर यांनी, तो कशा प्रकारचा आहे, तो सपीरचा सिद्धांतही आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये पाहायचा आहे. भाषेकडे पाहण्याचा समाजाचा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे याचीही चर्चा आपणाला या अभ्यासपत्रिकेमध्ये करायची आहे. भाषेचं वैविध्य काय आहे, आपण बघताय स्लाईडच्या माध्यमातून की भाषेचं वैविध्य काय आहे याचाही विचार आपणाला या अभ्यासपत्रिकेच्या माध्यमातून करायचा आहे. सत्र 3 साठी घटक 2 जो अ आहे, या अ मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे ते आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर बघूयात. सत्र 3 घटक 2 अ. घटक 2 अ याच्यामध्ये आपल्याला भाषेकडे पाहण्याचा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन, भाषेकडे पाहण्याचा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन, त्याच्यानंतर समाजातील भाषा वैविध्य, भाषेचा बहुजिन्सीपणा, भाषिक आणि सांस्कृतिक विविधता काय आहे या घटकांचा अभ्यास आपणाला या अभ्यासपत्रिकेच्या माध्यमातून करायचा आहे. सत्र 3 घटक 2 आ. सत्र 3 म्हणजे सेमिस्टर थर्ड, घटक 2 म्हणजे प्रकरण दुसरं आणि त्याच्यामध्ये उपबीट आहे आ. आ मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे भाषा, प्रमाण भाषा आणि बोली. भाषा, प्रमाण भाषा आणि बोली. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे प्रमाण भाषा म्हणजे काय. दुसरं म्हणता येईल की प्रमाण भाषेची आवश्यकता कोणत्या प्रकारची आहे. तिसरं आपल्याला समजून घ्यायचं आहे की प्रमाण भाषा व बोली यातील काय संबंध आहे. बोलीचं वापर क्षेत्र कोणत्या प्रकारचं आहे आणि बोलीचं वैविध्य काय आहे याचा अभ्यास आपणाला या अभ्यासपत्रिकेमध्ये करायचा आहे. की भाषा कोणकोणत्या पद्धतीनं वापरली जाते, प्रमाण भाषा कोणत्या प्रकारची असते, बोली कोणत्या प्रकारची असते याचा अभ्यास आपणाला या अभ्यासपत्रिकेमध्ये करायचा आहे. या सत्र 3 मध्ये घटक 2 मध्ये आ हा जो भाग आलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला भाषा, प्रमाण भाषा आणि बोली या अनुषंगानं आपण प्रमाण भाषा जशी अभ्यासली त्याचबरोबर आपल्याला आता बोली ही नेमकी काय आहे या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण बघतोय की बोलीविषयीचे गैरसमज व तथ्य काय आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मराठीमध्ये ज्या विविध प्रकारच्या बोली आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत, अर्थात मराठीच्या विविध बोली याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. प्रमाण भाषा व बोली यातील काय संबंध आहेत याचाही अभ्यास आपल्याला या अभ्यासपत्रिकेमध्ये करावा लागणार आहे. बोलीचं वापर क्षेत्र कोणत्या प्रकारचं आहे याचाही अभ्यास आपल्याला या अभ्यासपत्रिकेमध्ये करावयाचा आहे. बोलीचं वैविध्य काय आहे याचाही अभ्यास आपल्याला या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगानं करावयाचा आहे. घटक 2 आ मध्ये या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. आता बघा की घटक 3 म्हणजे अर्थात प्रकरण 3 आणि त्याच्यामधला घटक अ. प्रकरण 3 तुमच्या सोयीसाठी घटक 3 प्रकरण 3 मी म्हणलेला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अ या विभागामध्ये बोलीच्या अभ्यासाची गरज आणि महत्त्व या अनुषंगानं अभ्यास करावयाचा आहे. आणि या अभ्यासामध्ये मित्रांनो आपल्याला बोली विज्ञान ही संकल्पना समजावून घ्यायची आहे.
बोली विज्ञान काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये, तिसऱ्या घटकामध्ये करावयाचा आहे. बोलीच्या अभ्यासाची दिशा कोणत्या प्रकारची आहे आणि ह्यामध्ये प्रामुख्याने आपणाला बोलीच्या अभ्यासाची दिशा याच्यामध्ये आपणाला बोलीचा विजनात्मक अभ्यास, बोलीचा सामाजिक सांस्कृतिक अभ्यास आणि बोलीच्या अभ्यासाची साधनं कोणती आहेत त्याचा अभ्यास आपणाला या अनुषंगाने करावयाचा आहे. आता आपण बघतो की सत्र 3 मध्ये घटक 3 आणि त्याच्यामध्ये अ नंतर आ मराठीतील ज्या प्रमुख बोली आहेत त्या प्रमुख बोलींचा अभ्यास आपणाला थोडक्यामध्ये सारांश स्वरूपामध्ये समजावून घ्यायचा आहे. तर मराठीतल्या प्रमुख बोलींमध्ये आपण बघतोय की याच्यामध्ये आपल्याला वऱ्हाडी बोलीचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला अहिराणी बोलीचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचबरोबर आपणाला कोकणी बोलीचा सुद्धा अभ्यास या अभ्यासपत्रिकेमध्ये घटक 3च्या अनुषंगाने करावयाचा आहे. आता सत्र 3 आणि घटक 3 मध्ये ई हा जो विभाग आहे या विभागामध्ये सुद्धा आपणाला भाषेच्या अनुषंगाने कोणता अभ्यास करायचा आहे. तुम्ही बघताय स्लाइडवरती की या ठिकाणी आपल्याला मालवणी व आगरी बोलींचं वैशिष्ट्य काय आहे. घटक 3 ई हा जो विभाग आहे याच्यामध्ये आपण बघतोय की मालवणी व आगरी बोलींचं वैशिष्ट्य काय आहे याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आणि याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला अभ्यासायचं आहे की मालवणी व आगरी बोलींची उत्पत्ती कशी झाली आणि विकास कसा झाला. मालवणी बोलीची उत्पत्ती आणि आगरी बोलीची उत्पत्ती आणि या दोन्ही बोलींचा विकास कोणत्या पद्धतीने झाला, कोणकोणत्या टप्प्यावर झाला त्याचा एक सारांश स्वरूपामध्ये अभ्यास आपल्याला या अभ्यासपत्रिकेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. मित्रांनो त्याचबरोबर मालवणी व आगरी बोलींचे वैशिष्ट्य काय आहेत याचाही अभ्यास आपणाला या अभ्यासपत्रिकेमध्ये करावयाचा आहे. मालवणी व आगरी बोलींचं व्याकरणिक म्हणजे वैशिष्ट्य, त्याचबरोबर व्याकरणिक वैशिष्ट्य कोणत्या प्रकारचे आहेत. जनरल व्याकरण आणि सर्वसाधारण व्याकरण आणि बोलींचं व्याकरण याच्यामध्ये काय फरक आहे. मग मालवणी बोलीमध्ये व्याकरणिक पातळीवर कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडतात आणि आगरी बोलीमध्ये बोलीच्या पातळीवर व्याकरणिक पातळीवर कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडतात, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर घटक 3 मध्ये जो ई भाग आलेला आहे मालवणी व आगरी बोलींचं वैशिष्ट्य या अभ्यासामध्ये पुढे आपण बघतोय की आपणाला मालवणी व आगरी बोलीची उच्चार प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे, कशा प्रकारची आहे त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये समजावून घ्यायचा आहे. मालवणी व आगरी बोलीतील म्हणी व वाक्प्रचार कोणते आहेत. मालवणी व आगरी बोलीमध्ये म्हणी आणि वाक्प्रचार कोणत्या प्रकारचे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला प्रस्तुत अभ्यासपत्रिकेमध्ये करावयाचा आहे. मालवणी व आगरी बोलीची व्याकरणिक वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची आहेत त्याचाही अभ्यास आपल्याला प्रस्तुत अभ्यासपत्रिकेमध्ये करावयाचा आहे. आणि त्याचबरोबर मालवणी व आगरी बोलीतील शब्दसंग्रह कोणत्या प्रकारचा आहे त्याचाही अभ्यास विद्यापीठानं आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो या प्रकारे सर्वसाधारणपणे 3 घटकांमधून म्हणजे 3 प्रकरणांमधून अ आ इ ई हा जो तिसरा घटक आहे याच्यामध्ये अ आ इ ई या 4 घटकांमध्ये आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. आता हा अभ्यास केल्यानंतर आउटकम काय होणार आहेत. आउटकम्स म्हणजे काय की हा अभ्यास आपण अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना काय साध्य होणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे. तर आउटकम्स जे तुमच्या बाबतीमध्ये आहेत ते असं आहे की विद्यार्थ्यांना या अभ्यासामधून मराठी भाषेचं स्वरूप समजेल. म्हणजे आउटकम्स काय त्या अभ्यासक्रमाचे, साध्य काय त्या अभ्यासक्रमाचं. तर पहिलं म्हणता येईल की हा अभ्यास केल्यानंतर आपणाला मराठी भाषेचं स्वरूप समजेल. मराठीच्या ज्या विविध बोली आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांच्यामधले शब्दसंग्रह कशा प्रकारचे आहे, त्यांचा इतिहास कशा प्रकारचा आहे, त्यांची उत्पत्ती कशा प्रकारची आहे, या बोलींचा विकास कोणकोणत्या पद्धतीने झाला, आज त्या बोलींचं काय स्वरूप आहे, या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ज्ञान होईल. म्हणजे मराठीच्या विविध बोलींचं ज्ञान होईल हे
या अभ्यासक्रमाचं साध्य आहे. आणि तिसरं म्हणता येईल की मराठी बोली अभ्यासाला यामुळे चालना मिळेल. म्हणजे तुम्हाला या अनुषंगाने अभ्यास केल्यानंतर बोलींचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे आपल्या परिसरामध्ये जी बोली आहे, तुम्ही जी बोली बोलताय मित्रांनो, त्या बोलीचं सुद्धा आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, ती वाढवली पाहिजे. त्या बोलीकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्या बोलीतील शब्दसंग्रहांचा आपण साठा केला पाहिजे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण बोली स्वाभिमानानं अभिमानानं वापरली पाहिजे. या अनुषंगानं म्हणता येईल की आपल्याला या अभ्यासक्रमाचं साध्य मराठीच्या बोली अभ्यासाला चालना मिळेल. म्हणजे या अर्थानं विद्यापीठानं या अभ्यासक्रमाची साध्य किंवा आउटकम सांगितलेले आहेत. मित्रांनो, शेवटी कसं आहे की आपण हा सगळा जो अभ्यास करतो, सत्र 3 असेल, सत्र 4 असेल, आता सत्र 3 ची ही व्हिडिओ चित्रफित मी तुमच्या समोर ठेवतो आहे. पण या सत्र 3 मध्ये हा जो विद्यापीठानं अभ्यासक्रम लावलेला आहे, शेवटी याचं पर्यावसन परीक्षेमध्ये होणार आहे. मग आपल्याला जी परीक्षा द्यायची आहे, आपण ज्या परीक्षेला सामोरं जाणार आहोत, ती कोणत्या प्रकारची असणार आहे. सर्वसाधारणपणे कोरोनाोत्तर काळामध्ये म्हणजे कोरोना संपला आणि विद्यापीठाच्या निर्देशानुसार जर परीक्षा घ्यायची ठरली तर त्याच्यासाठी अभ्यास मंडळानं जी प्रश्नपत्रिकेची मांडणी केलेली आहे किंवा जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्या समोर ठेवलेलं आहे ते प्रथमतः मी तुमच्या समोर सांगतो. पण जर कोरोना हा या पद्धतीनं या प्रकारे कोरोनाचा कहर कमी झाला नाही, कोरोना जर कमी झाला नाही तर ऑनलाईन पद्धतीनं जी परीक्षा होणार आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप निश्चितच वेगळं असू शकेल. म्हणजे गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं परीक्षा घेतली त्या पद्धतीनं होणार आहे किंवा अजून कोणत्या पद्धतीनं होणार आहे ऑनलाईन परीक्षा, त्याच्या संदर्भामधल्या सूचना ह्या विद्यापीठाकडून ज्या ज्या पद्धतीचे निर्देश येतील, विद्यापीठाच्या ज्या ज्या पद्धतीच्या सूचना येतील त्या पद्धतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण प्रस्तुत अभ्यास मंडळानं या अभ्यास पत्रिकेच्या अनुषंगानं सत्र 3 साठी जो अभ्यासक्रम नेमलेला आहे त्या अभ्यासक्रमावर जी परीक्षा घ्यावी लागणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप एकंदरीत प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानं जे सांगितलेलं आहे ते या प्रकारचं आहे. आपण बघताय पडद्यावरती की ह्याच्यामध्ये प्रश्न पहिला जो असणार आहे घटक 1 वर असणार आहे, अंतर्गत पर्यायासह एक प्रश्न असणार आहे. म्हणजे हे किंवा ते और प्रश्न, पहिल्याला एकाला एक और किंवा प्रश्न पहिला किंवा प्रश्न पहिला म्हणजे दोन्हीपैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे, त्याला 20 गुण असणार आहेत. प्रश्न पहिला घटक 1 वर असणार आहे आणि त्याला अंतर्गत पर्यायासह 20 गुण असणार आहेत. प्रश्न दुसरा सुद्धा त्याच प्रकारचा असणार आहे पण हा घटक 2 वर असणार आहे. घटक 2 वर असणार आहे हा दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न घटक 1 वर, दुसरा प्रश्न घटक 2 वर. मार्क 20 असणार आहेत आणि या प्रश्नाला सुद्धा अंतर्गत पर्याय असणार आहे. म्हणजे एक प्रश्न सोडवायचा आहे त्याला 20 गुण असणार आहेत. आपण याच्यावर बघतो आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. प्रश्न तिसरा जो असणार आहे तो घटक 3 वर असणार आहे. प्रश्न तिसरा घटक 3 वर असणार आहे. इथं सॉरी इथे हे थोडं मिस्टेक झालेलं आहे, घटक 1 वर झालेला आहे पण तो घटक 3 वर आहे. तर घटक 3 वर अंतर्गत पर्यायासह एक प्रश्न असणार आहे. घटक 3 वर इथं स्क्रीनवर 1 दिसते पण त्या ठिकाणी 3 आहे, प्रिंट मिस्टेक झालेली आहे आणि त्यामुळे ते 1 तिथं आलेला आहे. टाईप करताना थोडंफार हे झालेलं आहे. ठीक आहे, पण मी आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे की हे जे रेक्टिफिकेशन आहे प्रश्न 3चं ते मी पुन्हा नव्यानं आपल्या ग्रुपवर टाकणार आहे. ही स्लाइड तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेच पण त्याचं रेक्टिफिकेशन नव्या पद्धतीनं याची दुरुस्ती, मराठीमध्ये जर म्हणायचं तर याची दुरुस्ती मी तुमच्या पर्यंत पोहोचवणार आहे. घटक 3 वर एक प्रश्न 20 गुणांचा असणार आहे. म्हणजे प्रश्न पहिल्या घटकावर, प्रश्न दुसऱ्या घटकावर आणि प्रश्न तिसऱ्या घटकावर असणार आहे आणि त्याला सुद्धा 20 गुण असणार आहेत आणि तिसऱ्या प्रश्नाला सुद्धा एक पर्याय असणार आहे. चौथा जो प्रश्न असणार आहे तो तिन्ही गट म्हणजे काय, घटक 1, घटक 2 आणि घटक 3 जे आपण अभ्यासक्रमामध्ये अभ्यासले त्या तिन्ही घटकांवर 6 टिपा किंवा
लघु उत्तरी प्रश्न असतील, 6 टिपा असतील किंवा 6 लघु उत्तरी प्रश्न असतील आणि या 6 पैकी विद्यार्थ्यांनी कोणतेही 4च प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 6 टिपांपैकी 4 टिपा सोडवा किंवा 6 लघु उत्तरी प्रश्नांपैकी 4 प्रश्न सोडवा आणि या प्रत्येक प्रश्नाला 10 गुण असणार आहे आणि 4 प्रश्नांना 40 गुण असणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे ही एकूण प्रश्न पहिला 20, प्रश्न दुसरा 20, प्रश्न तिसरा 20 म्हणजे 60 झाले आणि प्रश्न चौथा 40 अशी एकूण 100 मार्काची ही प्रश्नपत्रिका आपल्याला विद्यापीठाकडनं आलेली आहे. पण पुन्हा एकदा सांगतो की या परीक्षेचं स्वरूप नेमकं काय असणार आहे, ही प्रश्नपत्रिका नेमकी कोणत्या स्वरूपाची असणार आहे ते आपल्याला विद्यापीठाच्या निर्देशानुसार कळवलं जाईल. पण सद्यस्थितीमध्ये अभ्यास मंडळानं हा जो निर्णय घेतलेला आहे या पद्धतीनं आपणाला या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावयाचा आहे. सत्र 3 साठीचा हा व्हिडिओ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. सत्र 3 मध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजूनही आपल्याला याच्यामध्ये काही शंका असतील, काही कळत नसेल तर तुम्ही निश्चितच मला मेसेज टाकू शकता, यूट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स लिहू शकता किंवा आपल्या गुगल क्लासरूमवरती सुद्धा तुम्ही या प्रकारचे प्रश्न विचारू शकता. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या संदर्भामध्ये कनेक्ट राहू शकता. सर्वांना नमस्कार. स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.